लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। या प्रचार रॅलीला अश्वनगर, नागरी चौक, भाजी मार्केट व तेथील परिसरात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। घराघरात जाऊन उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला। प्रभागातील विकास कामे, नागरी सुविधा आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर यावेळी भर देण्यात आला। यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रभाग क्रमांक 11 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार माया निवृत्ती काळे, रेणुका विठ्ठल लहाने, गीता संजय जाधव आणि सलीम शेख यांना पाठिंबा देत रेल्वे इंजिन व मशाल समोरील बटन दाबून त्यांना निवडून आणण्याचेही आवाहन केले। सलीम आम्हाला गरिबाची ओळख आहे। हे रोड त्यांनीच बनवले आमच्या तिकडे। आम्हाला इथं 32 वर्ष झाले। आमच्या इथं आल्यापासून त्याचे स्वभाव पण चांगला आहे। आल्या नमस्कार करतात, त्यांचं विशेष पण चांगलं आहे। सलीम मामा आहे ना, गरिबाला सर्वाला सहकार्य करतात, सुखा दुःखात उपस्थित राहतात, सगळ्याकडे लक्ष टाकतात। एवढं माहिती आहे, याच्या पुढे माहिती नाही। मामांना गरिबीची जाणीव आहे आणि प्रत्येक वेळेस जाता येताना आमच्या दुकानावर येत्या मामी पण येतात। स्वभाव खूप चांगले आहे त्यांचे। हनुमान जयंतीला येतात ते तिथे आणि सर्व लोकांमध्ये मिळून मिसळून खाली बसून जेवण करतात। म्हणजे अशी गरिबीची जाणीव आहे त्यांना, अभिमान नाही आहे त्यांना कसला पण। या रॅली दरम्यान सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचार रॅली दरम्यान नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता महाविकास आघाडीसह मनसेच्या उमेदवारांचा आत्मविश्वास दुणावला असून आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। रोहित वाघ, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।